आमदार संग्राम जगताप यांना धमकी प्रकरणातील आरोपी तेलंगणातून जेरबंद करण्यात आले। 2 जुलै रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र धमकी प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते। यापैकी एका प्रकरणात संग्राम जगताप यांना 2 दिवसात संपवेन असा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणातून आरोपी अनीस मोहम्मद हनीफ शेख यास तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथून ताब्यात घेतले। कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात BNS 351/4 IT ऍक्ट व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। दिनांक 2/7/2025 रोजी अहिल्यानगरचे आमदार श्री संग्राम जगताप यांच्या सहाय्यकाच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी एका अज्ञात इसमाने दिली होती। तसेच एक अल्पवयीन मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती अश्लील मेसेज पण त्यांनी केलेले होते। त्याप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशनला IT ऍक्ट आणि पोक्सो अंतर्गत अपराध क्रमांक 612/2025 हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी अनीस मोहम्मद हनीफ राहणार चकलंबा जिल्हा बीड याचा समावेश आढळून आलेला होता। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI सालगुडे आणि त्यांच्या पथकाने त्याला तेलंगणा येथून ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई हे कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे।